नमस्कार, मी सुनंदा दारवंटे. ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण सगळ्यात महत्त्वाची सूचना घेऊन आलेलो आहोत, जो की नवोदय अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे. नुकतेच नोटिफिकेशन आलेले आहे आणि तो बदल काय आहे हे व्यवस्थितरित्या समजून घेऊया. चला तर मग बघा, एक्झामिनेशन नवोदयचा जो काही पॅटर्न असतो तो कसा असतो, तर आपण सगळा पॅटर्न पूर्ण आता नवीन जो काही पॅटर्न आहे तो बघणार आहोत. सिलेबस बघा, टाइप ऑफ टेस्ट कुठले कुठले सब्जेक्ट असतात. मेंटल ॲबिलिटी, या अगोदर मेंटल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन यायचे, म्हणजे पूर्ण 40 प्रश्न हे कशाचे असायचे. या अगोदर मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ताचे, ज्यामध्ये पूर्ण आकृत्या असायच्या 40 मार्कच्या. डायरेक्टली मुलांना धड 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 खूप सोपं जायचं, काही मुलांना अवघड पण जात असेल. आणि बघा, मेंटल ॲबिलिटी, त्यानंतर अर्थमॅटिक टेस्ट आणि लँग्वेज टेस्ट, या अगोदर हे 3 सब्जेक्ट होते. आणि त्यांना कसं होतं मार्किंग, तर हे 40 मार्क, हे 20 मार्क, हे 20 मार्क, 40, 50, 60, 70, 80 टोटल क्वेश्चन किती होते, 80 मार्कचे. म्हणजे 40 क्वेश्चन, 20 क्वेश्चन, 20 क्वेश्चन, टोटल 80 क्वेश्चन होते. आणि त्यांचे मार्क्स कसे होते, तर इकडे 50 मार्क आणि इकडे 25-25 मार्क असे मार्किंग होती, जे की 100 मार्क टोटल होत होते. परंतु आता काय झालंय, तर मेंटल ॲबिलिटीचा सिलेबस थोडासा कमी केलाय, जे की 20 प्रश्न, 40 प्रश्न होते ते फक्त आता केलेत 20 प्रश्न. मग त्यामध्ये ऍड काय केलंय, तर इन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच पर्यावरण, त्यामध्ये जीके मध्ये, जीएस मध्ये जे काही असेल, ईव्हीएस म्हटल्यानंतर परिसर अभ्यास, त्यामध्ये सगळंच येणार. ठीक आहे, तर हा एक नवीन महत्वाचा बदल केलेला आहे. आणि मग मेंटल ॲबिलिटी मध्ये असे कोणते टॉपिक आहे जे घेतलेत आणि असे कोणते टॉपिक आहेत जे काढून टाकलेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. हे एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या. 20-20 क्वेश्चन असणार आहेत मेंटल ॲबिलिटी आणि ईव्हीएस चे. त्यानंतर मॅथ, अर्थमॅटिक टेस्ट म्हणजे मॅथ, त्याचे 20 प्रश्न, लँग्वेज टेस्ट म्हणजे त्याचे 20, भाषा विषय. मार्किंग कशी आहे, 25-25 मार्क असणार आहे. अर्थमॅटिक मॅथ साठी पण 25 मार्क 20 प्रश्नांना, आणि लँग्वेज टेस्ट साठी पण 20 मार्क. म्हणजे असा एकूण 100 मार्कांचा पेपर, जो की अगोदरही होता, आताही तेवढाच आहे. फक्त इथे सब्जेक्ट हा थोडासा कमी करून यात ईव्हीएस ऍड केलेला आहे. प्रश्नांची संख्या पण तीच असणार आहे. ड्युरेशन म्हणजे टायमिंग कसा देऊ शकता मुलं, तर जी काही मेंटल ॲबिलिटी आणि ईव्हीएस आहे त्याला 60 मिनिट म्हणजे साधारणतः 1 तास, आणि बाकीचा जो 1 तास आहे तो डिवाइड करून मॅथ साठी आणि लँग्वेज टेस्ट. आता मुलं यामध्ये थोडासा चेंजेस करू शकता, कारण मुलांना अर्थमॅटिक टेस्ट म्हणजे मॅथ सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागत असेल. 20 प्रश्नांना तर इकडचे काही मिनिट्स इकडे अरेंज करून मुलांना ते प्रॅक्टिसने जमून जातं. असे टोटल 2 तास. मग सगळ्यात महत्वाचा भाग बघूया आपण, की कोणकोणते प्रश्न आले. परिसर अभ्यास आला, कळालंय, पण मॅडम मग ते परिसर अभ्यास मध्ये नेमकं येणार काय, तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे. चला बघून घेऊया. परिसर अभ्यासच्या 20 प्रश्नांसाठीचे जे काही उपघटक आहेत ते दिलेले आहेत. नैसर्गिक, पर्यावरण आणि जग. मग सभोवतालचं जे काही परिवहन असेल, नद्या, पर्वत, झाडे, प्राणी आणि नैसर्गिक अडचणी किंवा घरं असतील, कुठला परिसर आहे, मग कुठल्या परिसरात कुठले प्रकारची घरं आहेत, म्हणजे जसं घरांचे प्रकार, पाणी, पावसाचे चक्र. थोडक्यात काय, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा जर म्हटली, तर आतापर्यंत सगळ्यांना माहित होतं त्यामध्ये काय येत असतं, बुद्धिमत्ता येत असते, मॅथ येते आणि जीएस येतं. परंतु नवोदय म्हटलं की त्यामध्ये जीएस सोडून सर्व काही होतं. भाषा पण होते, मॅथ्स होतं आणि बुद्धिमत्ता होते, परंतु जीएस, ईव्हीएस नव्हतं. तर आता त्यांनी ते ऍड केलेलं आहे, कारण जेणेकरून कदाचित त्यांचा उद्देश असा असावा, या अगोदरच्या, या नंतरच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, जसं की एमपीएससी, यूपीएससी किंवा अदर कुठल्याही असो, सरळ सेवेपासून तर यूपीएससी पर्यंत, त्यामध्ये जीएसचा भाग असतोच असतो. म्हणून कदाचित या गोष्टी त्यांना किंवा मुलांच्या अभ्यासात हे घटक यावेत म्हणून घेतला असेल. मानवी शरीर, त्यामध्ये तुम्ही इथे म्हणू शकता सायन्स घेतलंय, बरोबर. त्यानंतर इथे इन्व्हायरमेंट, पर्यावरण, ओके. अन्न आणि अन्नाचे घटक, पचन संस्था, स्वच्छता, मानवी शरीर,
त्याचे मुख्य ज्ञान, पचन संस्था, श्वसन संस्था, म्हणजे मुलांचा अभ्यास आता वाढलेला आहे, कमी नाही झालाय, वाढलाय. म्हणजे त्यांचे सोर्सेस, त्यांना जास्तीत जास्त बुक, जास्तीत जास्त सब्जेक्ट आता करावे लागणार आहे. ईव्हीएस जरी म्हटला तरी ईव्हीएस मध्ये मग सायन्सचे प्रश्न असू शकतात, त्यानंतर म्हणजे विज्ञान, सामाजिक परिसर आल्यानंतर त्याच्यामध्ये मग राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल सगळ्या गोष्टी आल्याच. ते फक्त 5वीच्या अँगलनी थोड्याफार प्रमाणात कमी असली तरी 5वीच्या मुलांसाठी ती लेवल मोठी असणार आहे. दैनंदिन जीवनातील विज्ञान, आपले डेली अन्न सुरक्षा, हवा, पाणी, त्याचे प्रदूषण, त्याचे जतन कसं करायचं, पाण्यासंदर्भ म्हणजे ते सेव्ह वॉटर, पाण्याचे जतन करणे किंवा जमिनीचे जतन, या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार. थोडक्यात काय तर हा थोडासा जिओचा भाग येणार, थोडासा सायन्सचा भाग येणार. त्यानंतर सामाजिक परिसर, भारताची राजधानी, कुठे गेलं, पॉलिटीमध्ये गेलो आपण. राज्य आणि राजधान्या, राष्ट्रीय प्रतीके, चिन्हे आणि विविध घटक, सण, उत्सव, जंगल, भूमी, कपडे, ऋतू, भूगोल, इतिहास, राज्य, तिन्ही गोष्टी या सामाजिक परिसर मध्ये आल्यात. म्हणजे काय, ईव्हीएस म्हणजे आता जवळपास जे काही उरलेले सब्जेक्ट होते ते सगळे घटक शासनाने त्यात ऍड केलेले आहे. मग बघा, हे तर कळालं. आता कुठले घटक परिसर अभ्यासचे ऍड केलेत यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु मॅडम असे मॅथचे किंवा बुद्धिमत्तेचे कोणकोणते घटक आहेत ज्यांचा अभ्यास केला पाहिजे, कारण असे काही घटक आहेत जे की वगळले आहेत आणि ते माहित होणं मुलांना गरजेचं आहे. बघा मग, बुद्धिमत्ता, जे की 20 प्रश्न आता येणार आहेत. मग बघा, मानसिक क्षमता चाचणी ज्याला म्हटलेलं आहे, तर त्यामध्ये वेगळे पद ओळखा हा जो घटक होता तो आता असणार नाही. त्यानंतर जुळणारी आकृती, हे 2 घटक कॅन्सल केलेले आहेत. आकृती पूर्ण करा आहे, त्यानंतर मालिका पूर्ण करा हा सुद्धा आहे. समसंबंध नावाचा जो घटक होता तो सुद्धा काढून टाकलेला आहे. मग भौमितिक रचना पूर्ण करायच्या आहेत. आरशातील प्रतिमा हा घटक आहे. घडी घाला आणि उलगडा हा घटक कॅन्सल केलेला आहे, जे की मुलांना अवघड जायचं. घडी घालणे कागदाची, उलगडल्यानंतर कशी होईल सांगा. त्यानंतर तुकडे तुकडे, ते तुकडे जोडा, मग तुकडे जोडल्यानंतर कसं होईल ते सुद्धा अवकाश कल्पना, म्हणजे काही अवघड किचकट घटक काढून टाकलेला आहे. आणि लपलेली आकृती शोधा हा घटक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अंकगणित जो की मॅथचा भाग आहे. मॅथ मध्ये संख्या आणि संख्या पद्धती हा आपण डायरेक्टली बुकचा फोटो घेतलेला आहे, जे की सिलेबस दिलेला आहे नवनीतच्या बुक मध्ये, त्याचाच हा फोटो आहे. संख्या आणि संख्या पद्धती, पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, हे ऍज इट इज जसं ना तसं आहे. अपूर्णांक पण आहे, म्हणजेच फ्रॅक्शन. त्यानंतर अवयव, गुणक आणि त्याचे गुणधर्म हे सुद्धा आहे. लसावी मसावी तुमचं एचसीएफ एलसीएम आहे. दशांश अपूर्णांक काढून टाकलेला आहे. दशांश अपूर्णांक आता आहे का, डेसिमल नाही. दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे रूपांतर सुद्धा आता नाही. म्हणजे फ्रॅक्शन आहे, परंतु हे डेसिमल जे आहे, डेसिमल संदर्भातले क्वेश्चन, दशांश संदर्भातले हे क्वेश्चन्स आता नाहीयेत. म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये कोणते प्रश्न, कोणते सब्जेक्ट, कोणते टॉपिक कॅन्सल केलेत आणि गणितातले कोणते कॅन्सल केलेत हे चांगल्या प्रकारे कळालं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच घटकांचा अभ्यास करा, त्यांनाच वेळ द्यायचा आहे. आणि बघा, आणखी काही मॅथचे टॉपिक होते, त्यामध्ये तुम्हाला लांबी, वस्तुमान, धारकता हा टॉपिक तसाच आहे. अंतर, काळ आणि गती हाही आहे. गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण, गणितीय सूत्रांचे सरलीकरण, शतमान, त्याचे उपयोग, नफा तोटा, जसा की सोपा होता तसा मुलांना बऱ्यापैकी नफा तोटा समजतही होता, जमतही होता, परंतु तो कॅन्सल केलेला आहे. सरळ व्याज आहे. परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ हा जसा ना तसा आहे. मग राहिला आपला लँग्वेज टेस्ट. लँग्वेज टेस्ट भाषा विषय, भाषा जसा ना तसा आहे, जो की आहे. जर तुम्ही इंग्रजी घेतली असेल, तुम्हाला इंग्रजी चांगली समजत असेल तर तुम्ही इंग्रजी घ्या, आणि कारण पॅसेज येतात आणि पॅसेजचे
खाली प्रश्न असतात. तुम्हाला मराठी चांगलं समजत असेल मराठी घ्या, त्यामध्ये असं काही नाहीये. इंग्लिश किंवा मराठी जी भाषा तुम्हाला वाचून कळते, प्रश्न वाचल्यानंतर समजताय, तर तीच लँग्वेज तुम्ही घ्यायची आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही सर्व बघितलं कुठले परिसर अभ्यासमध्ये कोणते टॉपिक येत आहेत, आणि मॅथ आणि रिझनिंग बुद्धिमत्ता आणि मॅथ याच्यातील कोणकोणते घटक कॅन्सल झाले आहेत, हे सर्व आपण बघितले. यानुसार अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, सराव करा, यश नक्की तुम्हाला भेटेल. आणि लास्टला बघा, बुद्धिमत्तेचं थोडंसं पुन्हा एकदा सांगितलंय. मानसिक क्षमतेचे 20 प्रश्नांसाठीचे जे काही घटक होते बघा, पूर्वी बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न होते, ठीक आहे, परंतु आता फक्त म्हणजे 40 प्रश्न होते, आणि जे काही घटक होते उपघटक ते 10 होते टोटल, ठीक आहे. आणि मग ते 10चे 4-4 प्रश्न होते, परंतु आता फक्त 5च उपघटक. पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊया काय काय झालंय. हे बघा, आपण बघितलं की सब्जेक्ट आतापर्यंत 3 होते: मेंटल ॲबिलिटी, अर्थमॅटिक म्हणजे गणित, आणि लँग्वेज टेस्ट म्हणजे भाषा विषय. तर या प्रत्येकाला जे मेंटल ॲबिलिटी बुद्धिमत्ता होता, आकृत्या असायच्या, त्याला 40 मार्क होते, 40 प्रश्न होते, आणि त्याचे 50 मार्क होते. आणि त्यानंतर जे की गणित होतं त्याला 20 प्रश्न आणि 25 मार्क, भाषा होते त्याला 20 प्रश्न आणि 25 मार्क, असे टोटल 80 प्रश्न आणि 100 मार्क होते. परंतु आता त्यामध्ये ईव्हीएस ऍड केला आहे, मेंटल ॲबिलिटीच्या आकृत्या कमी करून, म्हणजे दोन्हींना सेम मार्क 20-20 मार्क घेतलेले आहेत. आणि ईव्हीएस मध्ये काय घेतलंय, तर ईव्हीएस मध्ये जीएसचा भाग, ज्यामध्ये सायन्सचे काही प्रश्न आहेत, त्यामध्ये काही परिसर संदर्भात म्हणजे जसं की प्रतीके असतील, चिन्ह असतील, भौगोलिक प्रश्न थोडेसे, हिस्टॉरिकल प्रश्न थोडेसे, पॉलिटिकल प्रश्न म्हणजे राज्यशास्त्रा संदर्भातले, नागरिक शास्त्र संबंधले, असे सगळा जीएस त्यांनी आता एकत्र केला आहे. आणि कोणते 5 घटक घेतलेले नाहीयेत आणि कोणते घेतले आहेत बघा, आकृती पूर्ण करा हा घटक घेतलेला आहे 1 नंबर, मालिका पूर्ण करा हा दुसरा घटक आहे, आणि भौमितिक रचना पूर्ण करा हा सुद्धा घटक आहे, आरशातील प्रतिमा हा सुद्धा घटक आहे, आणि लपलेली आकृती, म्हणजे एकूण 5च घटक दिसताय तुम्हाला. आकृती पूर्ण करण्याचा, मालिका पूर्ण करण्याचा, त्यानंतर भौमितिक रचना पूर्ण करणे, आरशातील प्रतिमा 4 आणि लपलेली आकृती 5. म्हणजे या अगोदर 10 घटक असायचे, प्रत्येकी हे 10 घटक दिलेले होते, परंतु आता 5च आहे, आणि प्रत्येकी 5 वर 4-4 प्रश्न तुम्हाला येतील. ठीक आहे, 4-4 प्रश्न, म्हणजे हे 20 प्रश्न तुमचे होऊन जातात, 4×5 20. आणि नंतर आहे अंकगणित. अंकगणितामध्ये कोण कोण कॅन्सल झालंय तेवढं लक्षात ठेवा. दशांश अपूर्णांक आणि दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांक कॅन्सल झालाय, आणि त्यानंतर कॅन्सल झालेला आहे नफा तोटा. ठीक आहे, हे 3 टॉपिक कॅन्सल झालेत. तर अशा प्रकारे जे काही घटक दिलेले आहेत, जे नवीन ऍड झालेत, आणि जे काही जुने होते काही कॅन्सल झाले, यांचा व्यवस्थित अभ्यास करूनच मुलांनो तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे, आणि यश तुम्हाला नक्की भेटेल.